ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे. स्वागत आहे माझ्या चॅनेलवर अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आज आपण बनवणार आहोत अत्यंत स्वादिष्ट आणि अगदी झटपट होणारी ग्रीन मिरची स्पेशल रेसिपी. ही मिरची कोणत्याही जेवणासोबत अप्रतिम लागते. भाकरी, चपाती, पोळी, डाळ भात काही. चला तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवूया. पाणी गरम होईपर्यंत आपण दुसरी साईड बाय साईड तयारी करूया. लसूण ठेचून घेऊया. आणि ह्या रेसिपीला खूप कमी साहित्य लागतं. हिरव्या मिरच्या 200 ग्रॅम, लसूण 7 ते 8 पाकळ्या, तेल, शेंगदाण्याचं कूट, जिरे, राई, हिंग चिमूटभर, मीठ, लिंबू रस, पाणी. छान असं आपलं लसूण टेचून झालं आहे. लसूण बाजूला काढून ठेवूया. तिकडे पानाला आपली उकळी आली आहे. आणि ही रेसिपी अगदी 7 ते 8 मिनिटात होणारी रेसिपी. पटकन होते, कुणीही बनवू शकतं. नक्की ट्राय करा. आता आपली पाण्याला उकळी आली आहे. छान असं उकळलं आहे पाणी. त्यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे. 1 ते 2 चमचा. चवीप्रमाणे म्हणण्यापेक्षा याच्यात मीठ जेवढं जास्त असेल तेवढी मिरची छान लागते. तर मी याच्यामध्ये 2 चमचे मीठ अगोदरच ॲड करून टाकलं होतं. व्हिडिओमध्ये दाखवायला स्किप झालं आहे, पण तुम्ही मीठ नक्की टाका पाण्यामध्ये. हे पाणी उकळ्या आलं की याच्यामध्ये ह्या मिरच्या गरमागरम पाण्यामध्ये टाकायच्या. ह्या धुतलेल्या मिरच्या होत्या. या पाण्यात टाकून 2 ते 3 मिनटं हलक्या हाताने शिजवायच्या. 2 ते 3च मिनिटांनी उकडायच्या. जास्त वेळ उकडायच्या नाही, नाहीतर मिरच्या लुसलुशीत होतात. इतक्या उकळल्या की मिरच्या कमी तिखट होतात, पोटावरती त्रास नाही होत आणि शिजायलाही सोप्या होतात. ह्या छान अशा उकडून झाल्या की त्या बाजूला काढून घ्यायच्या. आपल्या छान टमटमीत फुगल्या मिरच्या बघा या. आणि ह्या असता बाहेर काढल्या की त्या परत चपट्या होतात. छान अशा मिरच्या उकडून घ्यायच्या. ही रेसिपी सुपर सोपी, फक्त 7 ते 8 मिनिटात तयार होणारी आहे. अगदी सर्वांनाही जमणारी आणि कमीत कमी वेळेत होणारी, कमीत कमी साहित्यात लागणारी. चव अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. ही कशासोबतही छान लागते. छान अशा मिरच्या काढून घ्यायच्या प्लेटमध्ये. टम फुगलेल्या ह्या थोड्या वेळ प्लेटमध्ये काढल्या की त्या अशा चपट्या होऊन जातात. छान असं उकडलं आपल्या. उकडून झाल्या मिरच्या थोडा वेळ गार व्हायला बाजूला ठेवूया. हे बघा, ही मिरची बघा आता फुगलेली होती, आता मस्त चपटी झाली आहे. आणि ह्या मिरच्यामध्ये याचे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही मध्ये स्लाइटही करू शकता, स्लाइसही मारू शकतात किंवा तुकडे छोटे छोटे तुकडे करू शकतात. तुकडे करून घेतले छान असे. त्यातल्या बिया काढायचे, तुम्ही बियाही काढू शकतात. तिखटपणा पण ह्या मिरच्या मी कमी तिखटच घेतला आहे, एकदम जास्त तिखटही नाही आहे. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापा. छान असे तुकडे करून घेऊया सगळ्या मिरचीचे. लांबी रुंदीने कापून घ्या तुम्हाला पाहिजे त्या. एका कढईत गरम करायला ठेवा. त्याच्यामध्ये तेल ॲड करूया. त्यात आपण टाकूया जिरे. ते तडतडले की त्यात आपण ॲड करूया चिमूटभर हिंग. ही फोडणी छान अशी चुरचुरणारी फोडणी द्या. त्यात ॲड करूया लसूण. फोडणी सुटली की मिरच्या कढईत टाकायच्या आणि त्याही छान परतून घ्यायच्या. त्या उकडलेल्या असतात म्हणून लवकर परतून होतात. छान असं झालं त्यात ह्या उकडलेल्या मिरच्या चिरून घेतल्या टाकूया. छान परतून घ्यायचे. आता आपला रेसिपीचा मस्त स्टार इंग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये येईल. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, ज्याने चव ह्या मिरचीची दुप्पट लागते. मीठ टाका. मीठ मी चवीप्रमाणे नाही बोलणार, तुम्ही याच्यात मीठ थोडंसं जास्तही टाकलं तरी चालेल, छान लागते ते. मी अगोदर 2 चमचे मीठ टाकून उकडून घेतलं होतं. स्टार इंग्रेडियंट्स म्हणजे शेंगदाण्याचं कूट. या कूटामुळे मिरच्यांची चव दुप्पट होते. 1 चमचा कूट टाका आणि मिरच्यामध्ये छान मिसळा. शेंगदाण्याने मिरचीचा तिखटपणा, झणझणीतपणा कमी होतो, चव दुप्पट वाढते आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं.
2 मिनटं गॅसवर छान परतून घ्या. चवीनुसार आपण मीठ टाकलेलं होतं. आणि याच्यामध्ये आणखीन एक स्टार इन्ग्रेडियंट्स जो ह्या मिरचीची चव आणखीन नेक्स्ट लेवल करेल. ह्या मिरची छान परतून झाल्या की प्लेटमध्ये काढून घेऊया. छान अशा मिरच्या काढून घेऊया. आणि याच्यात शेवटची स्टेप म्हणजे याच्यावर आपण वरून एक लिंबाचा रस पिळणार आहोत. ह्याच्या बी काढून घेऊया, कारण बी कडू लागतं जर चुकून आपल्या याच्यात पडल्या. छान असा लिंबू रस वरून मिसळा, पिळा. लिंबू रस घातल्याने मिरचीचा तिखटपणा संतुलित होतो आणि रेसिपी खूप फ्रेश लागते. बस आपला हा झणझणीत आणि सुटसुटीत ग्रीन मिरची स्पेशल तयार आहे. ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भातासोबत किंवा अगदी पिठल्यासोबतही खाल तर चव अप्रतिम येईल. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची झटपट मिरची रेसिपी? कमी साहित्य, कमी वेळ, पण चव मात्र 100%. अशा सोप्या, घरगुती आणि टेस्टी रेसिपींसाठी माझं चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेहरेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच मला आणखीन मोटिवेशन मिळते नवीन रेसिपीज घेऊन येण्यासाठी. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत, स्वादिष्ट रेसिपीमध्ये. आणि मी नेहमी बोलते, स्वयंपाक ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नाही, तर ती एक कला आहे. आणि हीच कला आपण सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर नक्की ट्राय करा. तोपर्यंत धन्यवाद.